हॅलो. सोशल मीडियावरती कमेंट केल्यानंतर कामं किती पटकन होतात ना, हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आम्ही आलो होतो डीमार्टला. सो एक गोष्ट आम्हाला तुम्हाला सांगायची होती ती की ह्या बडोद्यामधल्या डीमार्टची शॉपिंग ही आमची शेवटची असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार होते, बट तिथे काही सांगता आलं नाही. म्हटलं चला या व्हिडिओमध्ये आपण सांगूया. सो आम्ही नवीन ठिकाणी नवीन लोकेशनला शिफ्ट होत आहोत. कुठे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. आणि इथे माझी आणि राकेशची मस्ती चालू होती, कारण की हा हा कॅमल मला खूप जास्त आवडलेला होता. मी शंभूचं नाव घेऊन राकेशला सांगत होती की नाही आपण शंभूसाठी घेऊ त्याला आवडेल वगैरे म्हणून. पण राकेशला माहिती आहे की शंभू सॉफ्ट टॉईजसोबत बिलकुल खेळत नाही, त्याला सॉफ्ट टॉईज बिलकुल आवडत नाही. ही शंभूचं नाव घेऊन स्वतःसाठीच घेते. आता मग कॅमल तर त्यांनी फेकून दिला होता, तो काही त्यांना घ्यायचा नव्हता. मग नंतर गेलो आम्ही चप्पल सेक्शनमध्ये. तर म्हटलं नको आहे मला चप्पल वगैरे, पण नाही करत त्यांनी चप्पल घेऊन दिली आणि स्वतःने पण घेतली. आता बघा ही मुलगी किती मस्त निवांत मोबाईल बघत बसली, तिथे तिचे आईवडील मस्त तिच्यासाठी शॉपिंग करत होते. मला काही स्टीलचे भांडे पण घ्यायचे होते, पण डीमार्टमध्ये ते जरा महागच वाटत होते म्हणून तिथून काही घेतले नाही. आता मला इथे गाडीजवळ उभं करून राकेश त्यांची शॉपिंग करायला गेले होते. अर्धा एक तास शॉपिंगच्या ठिकाणी फिरून त्यांनी आणलं तर काहीच नाही, पण मला 1 तास तिथे टाईमपास करायला लावला होता. डीमार्टला गेल्यानंतर सामान घेतल्यानंतर आईस्क्रीम खाणं हे मॅन्डेटरीच असतं खरंच. म्हणून जेव्हाही आम्ही डीमार्टला जातो, काही घ्यायला जातो, तर आईस्क्रीम तिकडनं खाऊनच येतो. आता सोशल मीडियावरती कमेंट टाकायची म्हणजेच आम्ही AC सर्व्हिसिंग केली होती, बट प्रॉब्लेम असा झाला होता सर्व्हिसिंग करून झाल्यानंतरही ACमध्ये पाणी टपकत होतं. आणि ह्या माणसाला आम्ही 4 दिवसापासून कॉल करून सांगत होतो, पण हा फोनही उचलत नव्हता आणि काही रिप्लाय पण देत नव्हतं. शेवटी संतापात राकेशने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती कमेंट टाकली होती त्यांच्या सर्व्हिसबद्दल, आणि ती कमेंट त्यांच्या बॉसने वाचली आणि तिथून दुसऱ्याच सेकंदाला हा माणूस घरी आला होता सर्व्हिसिंग करायला. बाय.